असं वाटतंय की ते केळींच्या झाडांचा पुरा बगीचाच आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण आलो एका गडाला भेट देण्यासाठी। पवन मावळात वसलेला हा एक किल्ला आहे, तो म्हणजेच तुंग किल्ला। तुंग किल्ला हा कठीण गड म्हणून असा ओळखला सुद्धा जातो। आपण या साईडने आलोय आणि या साईडने आल्यानंतर इकडे सुद्धा एक रस्ता आहे। सो तरी कुठे जातो माहीत नाही, पण आपण या साईडने आलो। या साईडने आल्यानंतर आपल्याला लेफ्ट मारून गडाकडे जायचं आहे। आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तुंग किल्ला। ट्रेकिंग स्टार्ट करताना तुम्हाला आधी हनुमानाचे मंदिर लागेल। या मंदिरामधली हनुमानाची मूर्ती खूप सुंदर आणि खूप प्राचीन आहे। तर मित्रांनो, ट्रेक स्टार्ट करायच्या आधी आपल्याला हनुमानाचे मंदिर बघायला भेटेल। आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि हनुमानाच्या जे मंदिर आहे त्याच्या समोरच आपल्याला गडाचा जो मॅप आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। हा जो मॅप आहे याचा एखादा फोटो काढा आणि जेव्हा गडावरती जाल तुम्ही तर ही सगळी माहिती लिहिलेली आहे की गडावरती काय काय आहे, कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपण वरती जाऊन सगळ्या बघू शकतो। तर याच्यासाठी एखादा फोटो काढा आणि वर जाऊन तुम्ही सगळ्या ज्या वस्तू आहेत ते नक्की बघा। आणि याच्या साईडला तुम्ही बघलं तर खूप चांगली माहिती लिहिली आहे 3 लँग्वेजमध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश असं 3 लँग्वेजमध्ये माहिती लिहिलेली आहे गडाबद्दल। सो तर इथं 5 मिनटं थांबा आणि ही माहिती वाचूनच गडाकडे जा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजसुद्धा आपल्यासोबत 3 मित्र आलेले आहेत। तर तुम्ही जो आपल्यासोबत असतो तो म्हणजेच रोहन आणि अजून 2 आहेत। सो तर ते पुढे गेलेत। मित्रांनो, इथं सुद्धा गडाची काय माहिती लिहिली आहे, म्हणजे काय इतिहास लिहिला आहे। सो तर ते सुद्धा वाचा। आणि या साईडला जर बघितलं तर सह्याद्री प्रतिष्ठा टीम या लोकांनी गडावरती किती गड संवर्धन केलं आहे याची माहिती दिलेली आहे। म्हणजे आधी कसं होतं आणि आता कसं केलं आहे, म्हणजे गड संवर्धनानंतर हे कसं झालं ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या बाजूलाच बघितलं तर इथं माहिती दिलेली आहे की समजा एखादा साप चावला तर एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे आपल्याला, तर अशी थोडी माहिती दिलेली आहे। ती सुद्धा बघा आणि थोडी माहिती वाचा, कारण गडावरून येता येता आपल्याला कमसे कम 1 तास तरी जाणार। तर तोपर्यंत आपल्याला कसं काय करायचं आहे, एखादा साप जरी चावला तर इथं आपल्याला दिलेलं आहे, ते बघा आणि वाचा। जसं थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे विरगळ बघायला भेटतात, तुम्ही बघू शकता। आणि विरगळावरती काही शिल्प आहेत। एक्झॅक्टली मित्रांनो, विरगळ म्हणजे काय तर हा प्रश्न पडतो आपल्याला। तर त्याची काय माहिती लिहिल्यावरती खूप सुंदर अशी माहिती आहे विरगळांची, ती नक्की वाचा, कारण तुम्हाला समजून जाईल नक्की की विरगळ म्हणजे काय ते तुम्हाला समजून जाईल। तर विरगळ म्हणजे युद्धात किंवा लढाईत वीरगती पत्करलेल्या वीरांच्या स्मरणार्थ मरण पावलेल्या शूर व्यक्तींसाठी उभारलेल्या स्मारक, यालाच विरगळे असे म्हणतात। या ज्या विरगळ आहेत त्याच्या बाजूलाच आपल्याला पायऱ्यांचा मार्ग लागतोय। तो तर आपल्याला इथूनच गडाकडे जायचं आहे, तर चला। थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला चपेटदान मारुती यांची मूर्ती बघायला भेटते।
अशा प्रकारे मित्रांनो आपण खाली विरगळ बघितला आणि विरगळ बघितल्यानंतर थोडं पुढे आलो. थोडे पुढे आल्यानंतर इथं आपल्याला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मित्रांनो सफेददान मारुती यांची मूर्ती आहे. इथे खूप सुंदर आणि प्राचीन आहे. हे तुम्हाला बघायला भेटेल इथं. जसं आपण विरगळी बघितल्या थोड्या पुढे आल्यानंतर इथं आपल्याला मूर्ती बघायला भेटते सफेददान मारुती यांची. ही माहिती इथे सुद्धा आहे. खूप सुंदर अशी माहिती आहे सफेददान मारुती यांची. तर वाचून जा. खूप सुंदर अशी माहिती आहे. आपल्याला जायचं आहे या साईडला. जसं मित्रांनो आपण ती सफेददान मारुती मूर्ती जी बघितली थोड्या पुढे आलो तर एक पॅच लागतो. तो म्हणजे पायऱ्यांचा पॅच. हा थोडी चढण्यासाठी रिस्की आहे. तर त्याच्यासाठी एक इथं रस्सी लावण्यात आली. ही पकडून आपल्याला वरती जाता येतं. खूप इझी पडतो. सह्याद्री प्रतिष्ठा एक टीमने इथं खूप छान अशी माहिती लिहिलेली आहे. 1665 मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग किल्ला हा एक किल्ला आहे. खूप सुंदर मित्रांनो अशा रेलिंग सुद्धा लावलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशापैकी एक प्रदेश म्हणजेच पवनमावळ. पवनमावळामध्ये वसलेला हा एक तुंग किल्ला. या किल्ल्यास कठीणगड असेही म्हणले जाते. आणि जे दोन आपले मित्र आले होते तो तर ते आपल्या पुढे आले होते. हा तर आपल्या सोबत असतो. सो तर आज दोघे जण आपल्या सोबत आहेत. ते हे राहिले. आजचा ट्रेक यांच्या सोबतच होणार आहे आपला. थकलोय, थोडा आराम करतोय. थोडा वेळ विश्रांती झाल्यानंतर आपण आपल्या दिशेकडे जाऊया. या जे रेलिंग लावलेले आहेत याचा उपयोग खूप चांगल्या प्रमाणे होतोय. अर्धा तासाच्या ट्रेकिंग नंतर इथं आपल्याला एक गुफा बघायला भेटते. अजून बेट आहे. त्याच्या वरच्या बाजूला मित्रांनो बघितले तर पाण्याचं टाक आहे. ते जाऊन दाखवतो तुम्हाला. पाणी खूप स्वच्छ आहे मित्रांनो. बघू शकता पाणी इतकं स्वच्छ आहे की तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर. पाणी पण खूप जास्त आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये. पूर्ण भरलेलं आहे. तर चला जाऊया पुढे. हा जो मेट आहे ती जी गुफा आहे त्याच्या बाजूनच एक पायवाट जाते. त्याच पायवाटेने आपल्याला गडाकडे जायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो हे केळीचे झाड. या तुंग गडावर खूप सारे केळीचे झाड आहेत. हे मित्रांनो पाठीमागे तुम्ही हा नजारा बघू शकता. किती सुंदर दिसतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता केळींचे झाडे खूप आहेत. असं वाटतंय की इथे केळींच्या झाडांचा पुरा बगीचाच आहे. आपल्याला आपल्या समोरच एक दरवाजा बघायला भेटतो. तो म्हणजे गडाचा पहिला दरवाजा. खूप चांगल्या कंडिशनमध्ये अजूनही हा दरवाजा इथे स्थित आहे.
जसं मित्रांनो आपण दरवाजाच्या आतमध्ये आलो, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 2 वाटा बघायला भेटतील. एक जातो या वरच्या साईडला आणि एक जातो त्या या साईडला. सो तर या साईडला एक बुरुज आहे तो. तर आता आपण आधी पहिले तर तिकडे जाऊ, नंतर वरती जाऊ. तर चला. सो तर मित्रांनो आपण आधी जाऊया जिथं बुरुज आहे. माझ्या पाठीमागे एक बुरुज आहे, तर आपण आधी तिकडे जाऊया. ही जी पायवाट आहे ती एकदम लहानशी आहे. सो तर त्याच्यासाठी इथं बघू शकता तुम्ही, ही पूर्ण रस्सी लावण्यात आली आहे. ही पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. जर मित्रांनो पाय स्लिप झाला तर खूप मोठी तरी आहे, तुमचा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. बाजूला बघू शकता तुम्ही, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जी तटबंदी आहे ते पूर्णपणे आता ढासळून गेलेली आहे, खचलेली आहे. आणि बुरुज सुद्धा आता थोडेफार खचून गेलेला आहे. थोडे काय अवशेष राहिलेत मित्रांनो बुरुजावरती, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो जे हे तुम्हाला जे खाचे दिसतात, तुम्ही बघू शकता जागोजागी हे खाचे आहेत. याचा उपयोग समोरच्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा कदाचित. आणि नाहीतर बहुतेक असं पण असेल की इथून समोरच्या शत्रूवर हमला सुद्धा करता येत असेल, तर याच्यासाठी हे खाचे दिलेले आहेत. चला तर आता आपण जो बुरुज बघितला, बुरुज बघल्यानंतर सो आपल्याला जायचं आहे आता वरती, म्हणजेच बाले किल्ल्यावरती. चला तर भेटूया पुढे. मित्रांनो आपण बुरुज बघून आल्यानंतर आपल्याला जायचंय वरती, म्हणजेच बाले किल्ल्याकडे जायचंय. थोड्या पुढे चढून गेल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा बघायला भेटतो. जसं की मित्रांनो थोड्या पुढे आल्यानंतर आपण इथे आपल्याला दुसरा दरवाजा बघायला भेटतो. जीबी रचनेचा हा हनुमान दरवाजा आपल्याला इथे बघायला भेटतोय. तर मित्रांनो हा दरवाजा जो असा आहे की गोमुखी आकाराचा हा दरवाजा आहे. आणि दरवाजा हा पूर्णपणे चढून आल्यानंतर इथपर्यंत जिथं मी उभा आहे तोपर्यंत आपल्याला हा जो दरवाजा आहे तो नजरेत येत नाही. सो तर समोरच्या शत्रूंना देखील समजत नाही की दरवाजा नक्की कुठं आहे. तर खूप छान अशी रचना केलेली आहे दरवाजाची, ह्या गोमुखी आकाराची, खूप सुंदर. दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आजूबाजूला 2 देवड्या बघायला भेटतात. बघू शकता ह्या साईडला सुद्धा एक आहे. ह्या देवड्यांचा मित्रांनो उपयोग यासाठी केला जायचा. पाठीमागे तुम्ही दरवाजा बघू शकता. ह्या दरवाजाची सुरक्षा करण्यासाठी इथे आजूबाजूला 2 देवड्या आहेत. सो तर जे सैनिक लोक राहायचे ही दरवाजाची रक्षा करण्यासाठी. या देवड्यांचा उपयोग गडासाठी खूप महत्वाचा होता. याच देवडीमधले पहारेकरी गडावर कोणीच जात राहायचे, त्याची चेकिंग सुद्धा याच देवडीमधून व्हायची. तर चला जाऊया पुढे. आपल्या पाठीमागे दिसतोय बाले किल्ला. तुंग किल्ल्याचा म्हणजेच कठीण गडाचा बाले किल्ला आपल्याला दिसतोय इथून. दरवाजापासून थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच श्री गणेश मंदिर बघायला भेटतो. मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं सुद्धा आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला कचेरीचे जोते असे बघायला भेटतात.
हा मित्रांनो शेवटचा पॅच राहिलेला आहे आपला. आणि ह्या साईडला बहुतेक काहीतरी आहे, तो जाऊन बघूया. एक पायवाट गेलेली आहे त्या साईडला, म्हणजेच नक्की काहीतरी असावा. थंबी टाक, कदाचित पाण्याचा टाक आहे त्या साईडला. तर जाऊया, जाऊन बघूया. इथं एक पाण्याचं टाक आहे. सो तर हे पाणी खूप स्वच्छ आहे. तुम्ही हे पाणी पिऊ शकता, पिण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. हा पाणी खूप स्वच्छ आहे. हा पाण्याचा टाका मोठा असावा मित्रांनो. याच्यामध्ये पूर्ण माती, दगड ते पूर्ण बुंजून गेलेलं आहे. आम्ही सुद्धा एक बॉटल भरून घेतो पाण्याची. खूप थंड पाणी आहे, मस्त आहे. तर मित्रांनो इथं सुद्धा एक पाण्याचं टाकं बघायला भेटेल. जिथे आपण पाणी पिला त्याच्या पुढे एक पायवाट येते. त्या पायवाटेने सरळ आल्यानंतर इथं सुद्धा एक पाण्याचं टाकं बघायला भेटतो. हे पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे. हे पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. सोळाशे 57 मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग किल्ला ताब्यात घेतला आणि पवन मावळ प्रांतातील इतर किल्ले सुद्धा स्वराज्यात सामील केले. तुंग किल्ला स्वराज्यात आल्यानंतर या किल्ल्याचे नाव कठीणगड असे ठेवण्यात आले. इथून आपल्याला स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतोय. पूर्वीच्या काळी पवन मावळातील हालचालींवर व बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असावा. इकडनं आलो आपण. इकडनं आल्यानंतर समोरच आपल्याला आपला स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतोय. अशा प्रकारे आपण येऊन पोचलो फायनली तुंग किल्ल्याच्या टॉप वरती. आणि या साईडला बघितलं तर पाण्याचं टाकं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पाणी तर नाही आहे. पाठीमागे मित्रांनो आपल्याला तुंगाई मातेचं मंदिर बघायला भेटतंय. सो तर ते जवळून तुम्हाला दाखवतोय, चला. आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता लोहगड, तसंच विसापूर. आणि या साईडला बघितलं तर तिकोना किल्ला सुद्धा एकदम स्पष्टपणे दिसतो. आणि पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण आपल्या नजरेत येतो. सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षितेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंग आणि दिलेर खानाने आपल्या स्वारींच्या 1665 रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. आणि आपल्या पाठीमागे तुंगाई देवीचं मंदिर आहे, तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि इथं वरती आपल्याला स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतोय. तुंग किल्ल्याच्या टॉप वरती ही वरती जागा आहे ती एकदम छोटी आहे, एवढी मोठी जागा नाही आहे. वरती एवढं काय बघण्यासारखं नाही आहे. तर अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथेच कंप्लीट झालेला आहे. आणि अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये भेटू आता पुन्हा एकदा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तो माझ्यापर्यंत नक्की कळवा. आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये.